या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच सामची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर संदर्भात ही बातमी आहे। प्रशांत कोरटकर कडची जी रोल्स रॉयस कार आहे ती अखेर कुणाची आहे याचं गूढ उलगलेलं आहे। पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेची ही रोल्स रॉयस असल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, काय सांगाल तुषार कलाटे आणि हा जो आपला आरोपी आहे सध्याचा प्रशांत कोरटकर, या दोघांचे संबंध नेमके कसे आहेत आणि त्याची कार रोल्स रॉयस नेमकं कोरटकरकडे कशी आली? प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचे एकत्रित फोटो आणि एकत्रित व्हिडिओ आलेले आहेत। तुषार कलाटे यांच्या मुळशीतील फार्म हाऊस वरती ही कार आढळून आलेली आहे। तिथे ही कार उभी आहे। जी माहिती मिळते त्यानुसार तुषार कलाटे यांनी ही कार जी आहे ती जी बँकेने लिलावात काढली आणि बँकेकडनं त्यांनी ही लिलावात घेतलेली होती। या मागचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की वादग्रस्त समृद्ध जीवन होतं, त्याचे जे पैसे होते त्यातनं ही कार खरेदी करण्यात आलेली होती का आणि त्यांची सर्व संपत्ती ईडीनं सीबीआयने जप्त केलेली असताना ही कार कशी सुटली आणि ती तुषार कलाटेंकडे कशी आली आणि त्यानंतरच ती प्रशांत कोरटकर यांच्याकडे देखील आलेली आहे। आणि त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता ही कार चालवताना तो देखील पुण्यात शूट केल्याची माहिती पुढे येत आहे। यामध्ये प्रशांत कोरटकर जसं वादग्रस्त आहे, पोलीस कोठडीमध्ये आहेत, त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आणखीन एक भोसले नावाचे महाराज आहेत ते देखील आढळून येत आहेत आणि ते देखील वादग्रस्त। या आधीचे देखील त्यांच्यावरती गुन्हे आहेत। मात्र पोलिसांना ही कार अद्यापर्यंत सापडत नव्हती, मात्र ती कार सापडलेली आहे आणि पुण्यातल्या मुळशी इथं ही कार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसला ही कार उभी आहे आणि त्यांनीच बँकेकडून लिलावात ही कार घेतल्याची माहिती मिळते। आता पोलीस या कारवरती तुषार कलाटेवरती याच्यावरती काय कारवाई करतात, त्यांच्याकडे चौकशी करणार का आणि ही कार जप्त केली जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुषार कलाटे हे पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत। पिंपरी चिंचवड येथील तातोडीचे ते रहिवासी आहेत। त्यांचे वडील आत्माराम कलाटे हे पुणे जिल्हा बँकेचे अनेक वर्ष संचालक होते, बँकेचे अध्यक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते। त्याचबरोबर 2000 ची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी मुळशी आणि भोर विधानसभा मतदारसंघातून लढवलेली होती। काही दिवसांपूर्वी कलाटे यांनी हेलिकॉप्टरची खरेदी केलेली होती, हेलिकॉप्टर घेतलेलं होतं, त्यामुळे देखील ते चर्चेत आलेले होते। आता त्यांच्याकडेच त्यांच्याच फार्म हाऊसला ही आलिशान कार जी प्रशांत कोरटकर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ती आढळून आलेली आहे। आता पुढचा प्रश्न आहे तो पोलिसांसाठी आहे। पोलीस याचा तपास करतात का, ही कार ताब्यात घेतात का आणि त्यातून काय माहिती पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात दिलेली आहे। एकंदरीतच पाहिलं तर एका पत्रकाराकडे रोल्स रॉयस कार आली कशी हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्यात आता पुण्याच्या एका मोठ्या बिल्डर सोबतही त्याचे संबंध कसे की जेणेकरून तुषार कलाटेची रोल्स रॉयस थेट कोरटकरकडे आली, हा देखील एक दुसरा प्रश्न आहे। तपास या संदर्भात आता पोलीस करतीलच।